आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 8. गोफच्या मागच्या भागात आपण ऐकलं की मानच्या शिवारा वावरात वसुमती रुळायला लागली. शेताभातातलं काम, हिशोब ठिशोब, कामकरी माणसांशी जिव्हाळ्याचे वार्तालाप हे वसुमती अगदी सहज करतीये. मांना आता वसुमतीचं लग्न आठवतंय. तिच्या माहेरची माणसं, त्यांचं विशिष्ट प्रकारे मध्यमवर्गीय असणं आणि त्यात हळूहळू कळत गेलेलं वसुमतीचं वेगळेपण. मांना हे सगळं आठवतंय. तिच्या लग्नाच्या वेळीच त्यांना जाणवलं होतं की सुलक्षणसारख्या माणसाला सांभाळणं हे वसुमतीला जमणारं काम नाही. खरं म्हणजे सुलक्षणला सांभाळणं आई म्हणून त्यांनाही जमलेलं नाहीये, हाही प्रामाणिकपणा त्यांच्या ठायी आहे. वसुमतीने तर सुलक्षणचा ऱ्हासाकडे जाणारा उलटा प्रवास जवळून पाहिलाय. त्या प्रत्येक वेळी काहीही न करता येण्याचा हताशपणा तिला आजही उद्ध्वस्त करतोय. खरं तर सुलक्षणच्या बाबतीत ही हताशपणाची भावना मा आणि वसुमती दोघींनाही उद्ध्वस्त करतीये. पण दोघीही यातून बाहेर येण्याचे उपाय फक्त शोधतच नाहीयेत, तर अंमलातही आणतायत. कारण प्रवाही असतं ते आयुष्य. आयुष्य एका जागी थांबणारं नसतंच मुळे. मा आणि वसुमती त्यांच्या दोघींच्या आयुष्यातला हा प्रवाह त्यांनी शोधून काढलाय. आता पुढे आदित्याच्या वाढदिवसाला वसुमती कुणाला बोलवते अशा संभ्रमात होती. पण तोवर तिच्या भोवतीच्या बाजार बुणग्यांची गर्दी नाहीशी झाली होती. मीच ती हक्कल्ली असं नाही, पण आमच्या खटल्यात बसून राहून दारू पत्ते विडा करणाऱ्या उपऱ्यांना जागा नाही हे त्यांच्या लक्षात यावं इतपत समज दिलीच होती. त्या सगळ्यापासून आणि बापापासून आदित्याला दूर ठेवावा असं वाटलं तिला तर नवल नव्हतं. पण सभोवार अंधार असताना मुलाचा आधार तिला कसा दूर करता आला ह्याचं आश्चर्य वाटतं. मीही असंच काही केलं असतं तर. पण काळ वेगळा आहे आणि तीही वेगळी आहे. मी केवळ 17-18 वर्षांची अर्धशिक्षित खेडवळ मुलगी. तिच्या इतकी समज, ज्ञान, धीटपणा मला कुठून येणार होता? जाऊ दे, तो कोळसा उगाळावा तितका काळा जसपाल येणार म्हणून म्हणाली, पण तो परका नाही आणि सुलक्षण सारखाच मनकवडा आहे. एका शनिवारी मुंबईचं कुणीच नाही बघितल्यावर विचारलं, काय माझी आता धारा काढायचं काम फक्त माझ्यावर का? आणि डोळे मिचकावून हसला. भाऊ नाहीत तरी कांती किंवा तशा त्यांच्या लांब लांब नावाचे कुणी येतील अशी आशा होती. पण पत्रच आलं. लवकरच येऊ अशी आश्वासनही. बघू आता किती कोण येतात ते. भाऊंनी यावं अशी फार इच्छा होती आणि आनंदाही तो वर येईल असं वाटलं होतं. पण माझं काम फक्त वाट बघायचं. संजा आणि युवराज गोठ्याला पांजरण घालत वर होते आणि खालून मी आणि लाला त्यांना पेंढ्या देत होतो. पेंढी माझ्या हातून घेताना एकदम थपकून संजा म्हणाला, फौजदार आलेत. चमकून मी वळले तेव्हा पेंढीचा हात सोडायचं डोक्यात आलं नाही आणि वाकून ती आपल्या हातानं धरलेल्या संजाचा तोल जाऊन तो माझ्यावर गडगडला. आम्ही दोघं शेणात, पेंढी आमच्यावर आणि वासरं मेमटत सैरावैरा. असा सगळा गोंधळ बघून हसण्यापायी इतरांना काही सुचेना. त्या तमाशात पोलिसांची निळी जीप कचकून ब्रेक दाबून समोरच थांबली आणि सुरात जराही हास्य नसलेला अतिशयोक्त सभ्य आवाज गंभीरपणे म्हणाला, काही मदतीची आवश्यकता आहे का? कपड्या केसातलं शेण गवत झटकत मी उठले आणि अंगावरची पेंढी ढकलून संजाई. तेव्हा कुठे या साऱ्याला कारण असणारे फौजदार नजरेस पडले. एकंदर रुबाब, सोबतचा ड्रायव्हर आणि खांद्यावरचे बरेचसे तारे बघून ताडलं की संजय जरी फौजदार म्हणाला तरी गृहस्थ चीफ इन्स्पेक्टर काय, आणखी वरचेच असणार. संजा, युवरा, लाला यांच्यावर नुसती नजर फिरवून त्यांनी त्यांच्या हसण्यातला ओघ तोडला आणि मग मोहरा माझ्याकडे वळवून त्याच रुक्ष आणि सभ्य सुरात विचारलं, MRM 556 हा नंबर कोणाच्या ट्रॅक्टरचा? तो ट्रॅक्टर तिथे समोरच उभा असल्यानं या प्रश्नाला सभ्यपणाखेरीज काही अर्थ नव्हता हे उघड होतं. पण प्रश्न ऐकताच बाकीच्या तिघांना हसू फुटलं
आणि ते फौजदारांच्या धाकनंही अटण्याची शक्यता नसल्यानं भराभर पांजरणीवरून पळत जाऊन ते गोठ्या पलीकडे उतरून लपून हसायला लागले. आणि त्यांच्या संसर्गानं मलाही हसायला यायला लागलं. बात अशी होती की रात्री रघु घरी गेल्यावर गाय अडली आणि साधारण 10-11च्या सुमारास वस्तीला आलेल्या लालानं हे येऊन सांगितलं. तोवर गोष्ट त्याच्या माझ्या प्रयत्नांपलीकडे गेली होती आणि गाय ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये टाकून दवाखान्यात न्यायलाच हवी होती. पण रघुखेरीज लायसन्स तर कुणालाच नव्हता. अखेर आम्ही दोघांनी धाडसानं तो बाहेर काढला. एवढ्या रात्रीचा कुठला आलाय ट्रॉपिक? असं म्हणत तसाच दडपून नेला 4 मैल. गाय वेळेवर दवाखान्यात पोचली. ती तर वाचलीच, पण कालवड पण हाती लागायची शक्यता वाटली वगैरे आनंदात परत येत असताना आपल्याला आता बिनबोभाट येतोच ट्रॅक्टर चालवायला अशा टेसात माझं दुर्लक्ष होऊन तो एका बाजूला गेला आणि रस्त्याकडच्या खड्ड्यात त्याचं एक चाक चांगलंच खाली गेलं. इंजिनाला जोर मारून तर ते निघेना, पण ढकलून वा खेचून पण आम्हा दोघांच्यानं ते हलेना. येणारा जाणारा कुणी दिसला तर थांबवावा म्हणून आम्ही रस्त्यात आलो आणि सुदैवानं तेवढ्या रात्रीही 2 सायकल्सवार येताना दिसले. त्यांना थांबवलं तर ते निघाले पोलीस. त्यांनी मदत करून जेव्हा ट्रॅक्टर रस्त्यावर आणून दिला आणि मी कसाबसा चालू केला तेव्हा तो चालवण्यात आम्हाला गतिशून्य हे त्यांनी तात्काळ पाहिलं आणि आमचा लायसन्स मागितला. मग आम्ही दादापुता करून उद्या आणतो म्हणालो, इत्यादी इत्यादी. यावर रघु युवरा आल्यावर आमचे पराक्रम ऐकून म्हणाले, आता एकानं तरी लायसन काढायलाच हवं बरं का. त्यावर 2 तास नाही गेले तो हे फौजदार. आता साध्या ट्रॅफिक व्हायोलेशनसाठी काही जीप घेऊन एवढा मोठा अधिकारी इथवर वाऱ्या करणार नाही हे समजायची अक्कल मला तरी हवी होती नाही का. पण कुणाचा खून केला असावा इतक्या अपराधी सुरात मी म्हणाले, माझा. उजव्या हातातली छडी डाव्या हातात करून उजवा पंजा माझ्यापुढे धरून म्हणाले, लायसन्स. गोठ्यामागून परत हशाचा आवाज आला. मीही हसू दाबत परत अपराधीपणे मान हलवली. माझ्या एकंदर अवतारावर आपली करडी नजर फिरवून त्यांनी मला क्षणात गोठ्यातल्या गुरांच्या पंक्तीला नेऊन बसवलं आणि म्हणाले, मॅडम, लायसन्सशिवाय वाहन चालवून अपघात करण्याचा गुन्हा तुमच्या हातून घडलाय. सुदैवाने इतर कुणाची हानी झाली नाही, पण म्हणून गुन्हा गंभीर नाही असं समजू नका. मालकीचा पुरावा वगैरे कागदपत्र द्या आता. आणि माझ्याकडे पाठ फिरवून ते घराकडे चालायला लागले. ते जाताच गडी भराभर बाहेर आले आणि जीपच्या ड्रायव्हरला गराडा घालून विचारायला लागले, हनुमान कोण रे साहेब? सवता कशाला आल्यात? गालातला तंबाखू इकडं तिकडं करत हनुमाननं माझ्याकडे एक तिरपा कटाक्ष टाकून त्यांना डोळा घातला आणि जीपच्या मागे दडून परत सारे हसायला लागले. तेव्हा मी रागारागाने त्या साहेबांच्या मागे गेले. घरी पोचल्यावर मी चपला काढल्या तर काय आश्चर्य, पोलिशी खाक्याला न शोभणाऱ्या सभ्यपणे त्यांनी पण ओट्यावर बसून बूट काढले, टोपी उतरवली, तिच्या शेजारी छडी ठेवली आणि घर सरावाचा असल्यासारखे सरळ ते आत गेले. कोण पाहुणे आहेत म्हणून बघायला आलेल्या मानना त्यांनी वाकून नमस्कार केला आणि त्यांना धड वाकूही न देता घाईघाईनं उठवून दोन्ही हातांनी जवळ घेत त्या उद्गारल्या, आनंदा, अरे केवढा मोठा झालायस, आता कसला नमस्कार करतोस? ये राजा ये, किती वर्षांनी आलास. म्हटलं विसरलास मला. आता कामाचं सांगू नकोस, जेवल्याशिवाय सोडणार नाही. अरे वसुमतीला भेटलास का? वसुमती हा माझा आनंदा, सुलक्षणचा धाकटा भाऊ. आणि अखेर आपल्या रुक्ष गंभीर परीट घडीच्या चेहऱ्यावर हास्य उमटू देत ते म्हणाले, हो भेटलो तर काय, यांनाच अटक करायला आलो होतो. मग स्वयंपाकघरात पाटावर बसून त्यांनी आणि स्वयंपाक करताना माजींनी त्यांची गोष्ट सांगितली आणि सुलक्षणला चक्क धाकटा भाऊ असावा आणि ते मला माहितीही नसावं याचं आश्चर्य जरा कमी झालं. गोष्ट तशी काही मुलखा वेगळी नव्हती. गरीबाघरी दिलेल्या कुठल्या तरी लांबच्या बहिणीचा हा मुलगा तिच्या मृत्यूनंतर माननी घरी आणून सांभाळला, वाढवला. सुलक्षणच्या बरोबरीनं शिकेल, खरं तर सुलक्षणच त्याच्या नादानं शाळेत जाईल अशा आशेनं असेल म्हणून त्याचं शिक्षण केलं. आणि बघता बघता सुलक्षण जरी हातातून सुटून गेला तरी आनंदा मोठा झाला. नुसती उपकारांचीच नव्हे तर मायेचीही मायेनं जाण ठेवणारा निघाला. त्यांच्या चेहऱ्यावर कुठे मायाबिया दिसली नाही, पण म्हटलं आठवण ठेवून आले होते एवढे तर असेलही. मला तर जनरली पोलिसी माणूस दिसला. चेहरा जरा रुंदच, करारी, कोरडा, कपाळा मधोमध आठी, घारे असते तर भेदक म्हटले असते असे काळे डोळे, वागण्या बोलण्यात वृक्षपणा आणि सत्तेची जाणीव. सभ्य दिसेल इतपत बसून झाल्यावर म्हटलं, माझी गोठा पांजरायचा राहिलाय अजून, पोरांवर टाकला तर बसतील नुसती टिवल्या बावल्या करत, जाऊ ना? त्यांनी विचारलं, रघु काय करतोय? सगळं स्वतःच बघायचं तर मुकादम कशाला? रघु बायांकडे,
मोहरी पेरून घेतोय. तेव्हा जरा नाईलाजानच म्हणाल्या, जा तर मग, पण जेवायची सुट्टी लवकरच कर आज. आणि त्यांच्या आनंदाकडे ओझरती नजर टाकून मी पळ काढला. म्हटल्याप्रमाणे पोरांच्या गप्पा चालल्या होत्या हनुमान ड्रायव्हरशी. मला बघताच जिभा चावत वर पळाली. त्यांच्या बोलण्यावरून कळलं की फौजदार बदलीवर इथेच आले 1.5-2 वर्षांसाठी. ते कोण ते माझ्याकडून कळल्यावर सगळ्यांनाच आठवलं. युवरा त्यांच्यात सर्वात वडील. त्याला तर चांगलं आठवलं. म्हणाला, दादा यांना निबार हाणायचे लहानपणी बाबी. आणि संजय अडमायरिंगली म्हणाला, आता आहे का बिशात कुणाची डोळा वर करून बघायची. माझी त्यांनी चांगलीच फिरकी घेतली म्हणून असेल, किंवा सुलक्षणबद्दल कधी फारशा मायेनं तर सोडाच, पण काहीच न सांगणाऱ्या मानचा जीव त्यांना बघून एवढा फुलून आला म्हणून असेल, किंवा पोलीस म्हणल्यावर एक सर्वसाधारण तिरस्कार वाटतो त्याचा भाग असेल. पण प्रथम दर्शनीच ते माझ्या मनातून उतरले हे खरंच. त्यात पोरांच्या उघड उघड कौतुकानं रागाची भर पडली. वर आणि मा म्हणाल्या, आहोच आहो काय करता एकमेकांना. वसुमती, अगं चांगल्या 10 वर्षांनी लहान असेल की हा तुझ्यापेक्षा. भन्तेंना लिहायला पाहिजे की हे कुटुंब आता जरा हाताबाहेरच चाललंय. वसुमतीबरोबर कोण पाहुणे आलेत म्हणून पुढे झाले, तो आनंदा. पौर्णिमेचा चंद्र उगवताना पाहिल्यावर निवावे तसे डोळे निवले. काय जादू असते आपल्या मुलांच्या चेहऱ्यात. काल पाहिल्यासारखे आठवतात मला दोघांचे झोपलेले चेहरे. कितीही जीव विटलेला असो, पथारी पसरायआधी त्यांच्याकडे पाहिलं की निवांत होऊन जायची. नव्यानं घरी आणलेला पोरका लहान आनंदा बुजलेला घाबरलेला म्हणून पोटाशी घेऊन झोपायची. मग त्याच्या हेव्याने म्हणा किंवा नुसताच. आईच्या कुशीत झोपायची गंमत असते तरी काय अशा कुतूहलानं म्हणा. त्याच्यापेक्षा चांगला 10-12 वर्षांनी मोठा सुलक्षणही एक दिवस आला आणि रोजचाच होऊन गेला. त्याच्या पायगुणानं मला सुलक्षण परत मिळाला म्हणून आनंदावरची माया दाट झाली. पण मग कुशीवर झोपायची सोय उरली नाही. दोघे जागे असे तो एकाच कोणाकडे कसं तोंड फिरवणार. सुलक्षणनं तोडगा काढला. आनंदा नाहीतरी पाठीवरच झोपतो, मग त्यालाच मध्ये झोपू दे. मग मध्ये गाढ विश्वासानं झोपलेल्या आनंदावर एक एक हात ठेवून मी आणि सुलक्षण झोप लागेच तो पडायचो. 4 माणसांनी, आणि ते सुद्धा कान सतत सताड उघडे ठेवणाऱ्या माणसांनी भरलेल्या घराच्या एका कोपऱ्यात एकमेकांशी विशेष बोलायची सोय नव्हती. आणि असती तरी तोवर आमची एकमेकांशी बोलायची उर्मीही नष्टच झाली होती. पण मधूनच कधीतरी सुलक्षणचा हात थोपटायचे. कितीदा तरी दिवसभराच्या कामानं दमून मीच आधी झोपी जायची. तेव्हापासूनच का त्याला निद्रानाशाची कटकट होती. आनंदा आला तेव्हा 3-4 वर्षाचा असेल नसेल. त्यातलीही 2 वर्ष आई अंथरुणाला खिळलेली, गरिबीनं गांजलेल्या बापाकडून हेळसांड झालेली. 2 दिवसासाठी माहेरी गेले होते तेव्हा त्या बापानंच निभत नाही, बायको मागं धकत नाही असं म्हणून आणला. आणि काही विचार करायच्या आधीच मी म्हणून गेले, हा मला द्या दाजी, पोटचा काय अशा मायानं वाढवीन. सगळ्यांना संकटच झालं होतं त्याचं. सुटकेचा निश्वास टाकून माझ्या हवाली केला आणि मी उचलून घेऊन आले. काय दशा होती पोराची. धड बोलायचा नाही, अंगठा चोखायचा, चड्डीत मुतायचा, नाकाला शेंबडाची आणि डोळ्याला आसवांची धार. घरी आल्यावर पायावर पाणी घेतलं, त्याच्या डोक्यावर 4 तांबे ओतले आणि सुलक्षणला बोलवून सांगितलं, हा आनंदा तुझा धाकटा भाऊ, याच्या केसाला कुणी धक्का लावला तर आधी तुला बघून घेईन. घरातल्या इतर कुणाशी माझं संभाषण नव्हतंच. मला ऐकायला येईल अशा शिव्या 4-8 दिवस कानावर पडत होत्या. पण तोंडात न घातलेल्या हातानं सुलक्षणचा सदरा नाहीतर माझा ओचा घट्ट धरून ठेवणाऱ्या आनंदाला कुणी काही केलं नाही. एकदा सुलक्षणनं पाठीशी घातला म्हटल्यावर कुणाची विषाद होती. आनंदानं मार खाल्ला तो फक्त त्याच्या दादांच्या हातचा, आणि तोंडानं अक्षर आवाज न काढता त्यानं तो मुकाट खाऊन घेतला. एकदा कधीतरी मला तशी शंका आली म्हणून मी सुलक्षणशी आणि त्याच्याशीही 8 दिवस अजिबात बोलणं टाकलं. हे पाहिल्यावर मग भाऊ मिळून माझ्यापासून आपापसातल्या साऱ्या गोष्टी बिलकुल सुगावा लागणार नाही इतक्या दडवून ठेवू लागले. आत्ता त्याला पाहून इतकी हरखून गेले नसते तर काढलंच असतं डोळ्यातून पाणी. पण त्याला जवळ घेतला आणि मनात आनंदाखेरीज कशाला जागा उरली नाही. नाव सार्थ आहे लेकराचं. आम्हाला इतक्या गोष्टी बोलायच्या होत्या, पण म्हणून वसुमती कामाला जाते म्हणाली तेव्हा जरा नाईलाजासारखं दाखवलं आणि मग बोलायला तोंड उघडलं तर शब्द सुचेनात. नुसती बघत राहिले त्याच्या देखण्या चेहऱ्याकडे. वेड्यासारखा सुलक्षणचा भास झाला. त्यानं विचारलं,
काय बघतेस एवढी मा? आता लाजूबिजू की काय? तेव्हा कुठं पोटातलं ओठावर आणायचं सुचलं आणि पोटात आहे हे ध्यानात आलं नव्हतं असंही सारं भराभर ओठावर आलं. सुलक्षण, आदित्य, वसुमती, जसपाल, भाऊ, घरादाराच्या बातम्या, गोष्टी आणि मग पुराण थांबवून त्याची हकीकत विचारली. माझी सारी बडबड लक्ष देऊन शब्दामागचा भाव ऐकतोय अशा बारकाईनं ऐकून घेणारा आनंदा स्वतःबद्दल 4 वाक्यही सांगेना. आता 1.5-2 वर्ष तरी बदली होऊन इथंच आहे ही एकच हाती लागलेली सुखाची बातमी. भाकरीची घंटा झाली तेव्हा नुसतं विचारलं, तिच्याशी पटतं ना मा? नाही, उगाच मनात कुसळ ठेवू नकोस. स्वतःला फार शहाण्या समजणाऱ्या शहरी बायकातली आहे ती. पुणे मुंबईकर पुष्कळ पाहिलेत. मी आठी घालून मान हलवली आणि म्हटलं, छे रे, चांगली आहे बिचारी. आनंदा, आता तू उगाच आकस धरून भांडणं उकरून काढू नकोस. आता तू आणशील ना सुनबाई, ती तुला शहाणा समजणारी आण, म्हणजे बघते तिच्याकडे. तर मोठ्यांदा हसला, म्हणाला, माझ्यासाठी अंजनाच्या बहिणीला विचारलं नाहीत ना तुम्ही? तेव्हा प्रेमभंग झाला माझा. त्यावर कधी कुणाचा विचारही केला नाही बघ मा. तेवढ्यात जेवायला आलेली वसुमती आम्हाला हसताना पाहून जरा चकित झाली. पण का हसता म्हणून तिने विचारलं नाही आणि आनंदानं सांगितलं नाही. त्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यात आपलं तेच. तिराहितासारखे 4 शब्द बोलायचे, नाहीतर सरळ भांडणच. वसुमतीला काही म्हणायचं नसतं तरी एकदा म्हटलं, अगं काय हे सारखं कडकड कडकड, जरा पडतं घ्यावं. तर म्हणते, का म्हणून? चुकलं असलं काही तर म्हणेन चुकलं, उगाच का पडतं घ्यायचं? इतका लाडका लेक आहे तुमच्या आज्ञेतला, तर त्यालाच का नाही सांगत पडतं घ्यायला? मी ऐकतच राहिले. पडतं घ्यायला सांगायचं आणि आनंदाला. सुलक्षणचा तरी झाला असता का एवढा धीर? कितीही मुकाट त्याचा मार खाल्ला तरी आनंदानं कधी पडतं घेतलेलं नव्हतं ऐकलं. म्हणूनच म्हणाले, काय रे कुत्र्या मांजऱ्यासारखी भांडता आनंदा? तर माझ्यावरच गुरगुरला. शेफारले ती मा. दादांनी डोक्यावर चढवून ठेवली आणि आता तू पण. काही बिघडत नाही कुणी दिली टक्कर तिला तर. पण तो काहीही म्हणाला तरी मला दिसतच होतं की वसुमतीशी टक्कर घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. खेरीज तिची भारी कुमक अजून यायचीच होती. जरा मजेनच जसपालची वाट बघत होते, तो आनंदा आल्याच्या पुढल्याच शनिवारी उगवला. गाडीतून उतरून आत येऊन माझी म्हणून पाया पडला आणि मग म्हणाला, या खेपेस तुम्हाला परत घेऊन जाणारच. रक्षाच्या नव्या पिक्चर मध्ये फर्स्ट क्लास रोल आहे बघा. तो हे नेहमीच असलं काहीतरी म्हणतो. म्हणून मग त्याला हात रे आचरटा करून हातपाय धुवायला हकललं. चहा टाकला आणि मोठ्या विहिरीची मोटार खोलून बसलेल्या आनंदाला आणि जनावरांना इंजेक्शन करणाऱ्या वसुमतीला निरोप पाठवला. सुट्टीला तासभर होता तेव्हा ती येण्याचा संभव नव्हता. पण मी बोलावलंय म्हटल्यानंतर आनंदा येणारच. एका बाजूनं मला कुतूहल होतं ते एकमेकांशी काय कसं बोलतात त्याचं. पण गेल्या इतक्या दिवसात जसपालशी चांगलीच ओळख झाली होती. भाऊंचे शब्द आठवून वाटे, ज्या सुलक्षण आदित्याला आपलं म्हटलं तो आनंदाला नाही म्हणणार. मग आनंदा वसुमतीचं कसं बिलकुल पटत नाही ते आठवून मनात चुकचुक वाजे. पण वाजायला नकोच होतं. जसपालनं सांगितलेल्या कसल्या तरी गमतीला हसत होते तेवढ्यात आनंद आला. कपाळावरची आठी खोलवीत गंभीरपणे आमच्याकडे पाहिलं. ओळख करून दिल्यावर जसपाल म्हणाला, वा, काय मजा. सुलक्षणला धाकटा भाऊ आहे. बोनसच की. हाऊ नाईस टू मीट यू. माझी सुलक्षणचा वास होतो की नाही? आणि चटकन त्यानं आमच्या गप्पात आनंदाला पण ओढून घेतला. आमटीत पडलेल्या गुळासारखा आनंदा जसपाल पुढे विरघळलेला पाहून मला मजा वाटत होती. चहा संपून जसपाल म्हणाला, वसुमती कुठं आहे? काय 15-20 मिनिटांसाठी जीव खाते पोरांचा. मीच जाऊन घंटा देतो सुट्टीची. आनंदा म्हणाला, दात ओठ खाईल तुझ्यावर. अरे पण तिच्याकडे घड्याळ कुठे आहे? मी सांगेन माझं 15 मिनिट पुढे आहे म्हणून. आणि त्यानं जाऊन घंटा दिलीच. आता वसुमती येऊन काढेल जसपालची बिन पाण्यानं म्हणून आनंदा आशेनं वाट बघत त्याच्याजवळ थांबला. आणि ती तसं काही करणार नाही अशा खात्रीनं मजा बघायला मी. ती चिडीतच आली आणि जसपालला बघून हसायला लागली. म्हणाली, तरी म्हटलं एवढा शूर माणूस कोण आहे इथे? आणि जवळ येऊन त्याचा हात हातात घेऊन, 2 गायींना इंजेक्शन राहिलीत,
त्यांना रात्रीत लाळ्या झाल्या तर तुझ्याकडून भरून घेईन. हॅलो आनंदा, तुमची ओळख झाली की नाही? आश्चर्याच्या भरात आनंदाला काही म्हणायला सुचलं नाही आणि मला अगदी तोंडावर हात घ्यावा इतकं हसू आलं. जसपाल होता ते 2 दिवस आनंदासारखा वसुमती चिडेल अशा अपेक्षेनं मान वळवून तिच्याकडे बघायचा आणि ती हसताना नाहीतर जसपालला गमतीत उत्तर करताना नाहीतर उलट चिडवताना बघून पुन्हा पुन्हा नवल करायचा. तो निघून गेल्यावर आनंदाच्या तिच्याकडे बघणाऱ्या नजरेत नवच कुतूहल उमटलेलं तिला नाही तरी मला दिसलं. मी मनात म्हटलं, तरी अजून आदित्य भेटायचंय, मग बघू. इतर कोणाच्या नाही तरी सुलक्षणच्या भरवशावर वसुमतीचे अनेक गुण धरून चालायला हरकत नव्हती आनंदाला. पुढच्या आठवड्यात मी म्हणलं, जसपाल गेल्या शनिवारऐवजी या शनिवारी आला असता तर मला गाडी नसती मिळाली आदित्यकडे जायला. मग अर्थात म्हणाल्या, आनंद आहे की तो नेहमीसारखी काहीतरी खाटखूट करत होता. ती थांबवून विचारलं, कुठे? अरे आदित्यकडे. मा आधीच ओरड चालले पोलिसांना थंड हवेच्या ठिकाणी वीकेंडला फार कामं निघतात म्हणून. कारण पुरव तू तिला. नको नको, मी एसटीनं जाईन. 4-5 तासांचा तर प्रश्न आहे. आनंदाची आणि माझी नजरानजर झाली आणि तो जरा हसला. काम आनंदावर सोपवल्यावर मान निश्चिंतच होत्या आणि अखेर त्यानं काढलीच शनिवारी जीप आणि हनुमान. वाटेनं गप्पा टप्पा कराव्या असे काही आमचे संबंध नव्हते. नुसती जुजबी बोलणी, बहुतेक वेळ गप्पच. वाटेत थांबून भंतेंना भेटायची फार इच्छा होती. विशेषतः आनंदाला त्यांच्यापुढे उभा करून गंमत बघायची, पण दिलं सोडून. पोलिसांच्या जीपमधून आईला उतरताना पाहून आदित्य टणाटण धावत पुढे आला आणि जरा बिचकूनच पण ओळख करून दिल्यावर तोंडभर हसून हस्तांदोलन करून म्हणाला, चक्क काका, वा, मी काय म्हणायचंय आता तुम्हाला? आनंदा आणि मी एकदमच म्हणालो, आनंदा आणि अरे तुरे. अहो काका. आदित्य पुन्हा हसला आणि म्हणाला, वेळ प्रसंग पाहून योग्य ते म्हणत जाईन. आणि आनंदाकडे पुन्हा वळून, वाव, वो लाईव्ह अंकल, वंडरफुल. आणि त्यांची मग जी चटकन गट्टी जमली ती मी बघतच राहिले. खरं तर आनंदाची जसपालची जी गट्टी जमली त्यावरून हिची पूर्वसूचना मला मिळायला हवी होती. परतीच्या वाटेवर आनंदाचं आदित्य पुराण ऐकून आदित्याच्या आईला सुद्धा वैताग आला. जसपाल असलं काही बडबडत नाही ते बरं आहे. तो कुठल्याच बाबतीत बडबड करत नाही म्हणा, आणि भावना विवश वगैरेही होत नाही. म्हणून तर सुलक्षणच्या आठवणी सहज जशा येतील तशा अगदी हसत हसत सुद्धा एका त्याच्यापाशीच काढते. परवा कशावरून तरी म्हणाले, गेला खड्ड्यात, आणि मग आम्ही दोघेही सुलक्षणच्या आठवणीनं हसलो. कारण तो म्हणायचा, साधी सुधी आपल्यासारखी माणसं उडत जातात, त्याहून भारी खड्ड्यात, आणि खरी वजनदार सरळ जहन्नुमे. मग भेटलेलं माणूस कितपत वजनाचं याचा खल करून आम्ही हसायचो. पहिल्या काही भेटीतच सुलक्षण मला मनापासून आवडला. त्याला कारण त्याचा हा हसण्याचा गुण. शाळकरी मित्रमैत्रिणीबरोबर बाष्कळ विनोद करून हसत सुटावं तशी त्याच्याबरोबर मी चेहरा वेडावाकडा होऊन डोळ्यातनं पाणी येईच तो हसायची, आणि मला बघून तोही. एकदा सकाळी ब्रेकफास्ट खातानाच आम्हाला कसलं तरी हसायला आलं आणि तेवढ्यात फोन वाजला. त्यानं तो घेतला खरा, पण दुसऱ्या टोकाला कोण कामाचं काय म्हणत होता त्याच्याशी हसण्यापायी त्याला एक अक्षरही बोलता येईना, आणि आपल्याला बोलता येत नाही याचं त्याला आणखीच हसू यायला लागलं. अखेर त्यानं फोन ठेवूनच दिला. हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्या बेमुराद हसण्याला काही अंशी तरी त्याचे अपर्स आणि डाऊनर्स कारणीभूत होते. पुढे पुढे तो तसा हसायला लागला की अर्ध्या पाऊण तासात त्याला रडायचाही झटका येणार हे जाणून मी सरळ घराबाहेरच पडत असे. तिथपर्यंत न ताणता नुसती आमच्या हसण्याची आठवण मी मजेत काढू शकते ती जसपालपाशीच. मांच्यात माझ्यात तर जवळजवळ कधी त्याचं नावही उच्चारलं जात नाही. मला वाटतं मला दुःख होईल म्हणून त्या आणि त्यांना दुःख होईल म्हणून मी सगळं काही दाबूनच टाकतो. कुणास ठाऊक कधी तोंड फुटणार त्याला. पण सुलक्षणच्या लहानपणच्या आठवणी कधी सांगत नाहीत. माझ्या लहानपणीच्या आठवणी मुद्दामच मनातून पुसून टाकणारी आईसुद्धा एखाद दुसरी वेडीवाकडी सुनावते, पण मा नाहीत. ओझर तर कधी कानावर येतं ते युवरा नाहीतर आबूंकडून. 8-10 दिवसातून एकदा तरी घरी जाण्याअगोदर मांच्या हातचा चहा प्यायला आबू येतात आणि मग हळूच सांगतात काहीतरी सुलक्षणच्या बद्दल. बहुधा खोड्या द्वाडपणा.
असलंच काही. मा चटकन विषय बदलतात. एकदा वावरातून परत जाताना विहिरीशी थांबून म्हणाले, या चिरीत पडून दादांचे वडील वारले भाभी. दादा जन्मले सुद्धा असतील नसतील. मग माझींनी 2-3 वर्षात झाकणच केलं तिला आणि वर मोटर बसवली. माझी होत्या खंबीर म्हणून जिमिनी हातच्या नाही गेल्या, नाही तर चुलत्याने खाऊन टाकल्या असत्या. मी घाईघाईनं त्या विहिरीपासून 4 पावलं मागे झाले आणि पुढे काही दिवस तिकडं जायचंच टाळलं. युवराला दादा आठवतात ते त्याला निबार हाणायचे म्हणून. मला माहिती होता तो सुलक्षण कुणाला निबार तर राहोच, नुसत्या टपलीनं सुद्धा हाणत असेल अशी शंका यायला जागा नव्हती. पण या हाणायच्या बाता ऐकून वाटलं तो फारच रागीट आणि दुष्ट असला पाहिजे. तो फौजदारांना पण हाणत असे ही तर नुसती दंतकथा वाटली, तशी त्यांच्यात 10 वर्ष असली तरी. आता वाटतं कदाचित त्याच्या निरनिराळ्या ॲडिक्शन्समुळे मला भेटे तो सुलक्षण अगदी किरकोळ झालेला असणार. लांब बांबूसारखा दिसायचा आणि हा आनंदा केवढा तरी आहे. हाडापेरानं मजबूत, शरीर कमावलेला, परत नोकरीमुळे सहज अंगी आलेली जरब आणि सत्ता विचारही न करता वापरणारा. त्याच्या अंगात कधी कुठे मऊपणा नरमाई असेल यावर कसा विश्वास ठेवावा. प्रथम मी त्याला उद्धट वाटेल इतक्या कटाक्षानं टाळत असे आणि तोही मी दिसले की मला नुसतं सलाम टाकून मानच्याच अवतीभवती असे. पण त्यांच्या नेहमीच्या खाक्यानं जवळपास धडधाकट माणूस आहे म्हटल्यावर त्याच्या गळ्यात 1000 कामं येऊन पडायला लागली आणि या ना त्या कामात आमचा सहकारही. कोंबडी विकत घ्यायला कुणी आलं तर ती कापण्यापासून ते ट्रॅक्टर दुरुस्तीपर्यंत मा सांगतील ते करायचा. मी रागानं म्हटलं, त्याला कशाला सांगता? इतके दिवस मीच नाही का निभावून नेत होते? तर म्हणणार, तुला पुष्कळ कामं आहेत, तो करतोय तर करू दे ना. कोणाला वाटेल की तो हौसेनंच करतोय त्यांनी मना केलं तरी. पण मा काही म्हणाल्या आणि त्यानं मानलं नाही हे मी कधी पाहिलंच नाही. तेव्हा वाटलं कुणी सांगावं, इतर कुणासमोर नाही तरी मा आणि सुलक्षण समोर असेल हा मऊ, अगदी मुकाट निबार हाणून घेण्या इतका मऊ आणि नरम. त्याच्याबद्दल सुलक्षणनं माझ्यापाशी एक अक्षर काढू नये याचं नवल अजून वाटतं. त्याचे काका काकू, आजी यांच्याबद्दल मधून तरी तो काही कडूगोड सांगायचा आणि त्यांना एकदा भेटताच मी पुन्हा जायला नकार दिला तरी त्याचं तिथं जाणं येणं असायचं. पण जवळजवळ 10 वर्ष सावलीसारखा आसपास असलेला आनंदा त्याच्या आयुष्यात कधी आला असेलचं चुकून सुद्धा वाटलं नव्हतं. का काही म्हणाला नसेल तो? आपल्यावरची माया पात करून माननी आनंदाला लावली असं वाटलं का त्याला? की आपण आपल्या हातानं आपल्या आयुष्याचं मातेरं केलं तर त्यानं सोनं याचं वैषम्य. मा आणि मी जशा आता सुलक्षणबद्दल बोलायचं टाळतो तसाच तो आनंदाबद्दल बोलायचं टाळायचा का? ज्या आठवणींनी वेदना होतात त्या मनाबाहेर ढकलायचा का तो? इतका दुःखद का झाला आनंदा त्याला? कोडच आहे एक. मला आठवतं आदित्य तान्हेपणी रात्री झोपेतून दचकून उठून रडायचा. त्याच्या रडण्याचा सुलक्षणला त्रास होऊ नये म्हणून त्याचा पाळणा पाहुण्यांच्या खोलीत हलवायची मी सूचना मांडली. तेव्हा जरा खिन्न आवाजात तो म्हणाला, मी झोपायच्या गोळ्या घेतो, मला कशानं जाग येणार. त्यानंतर तो त्या माझ्या समोरच घ्यायला लागला. हळूहळू वाढत 4 झाल्या आणि मग समोर 4 तर लपून किती असं वाटावं अशी त्याची दशा होईपर्यंत. किरकिरणाऱ्या आदित्याला थोपटत मी झोपलेल्या सुलक्षणकडे बघून रात्र आसवं गाळत असे. एकदा गोळ्या कमी पडल्या म्हणून की काय त्याला जाग आली आणि अर्धवट गुंगीत माझ्या कुशीत शिरत म्हणाला, मी पुन्हा नाही मारणार त्याला मा, मी पुन्हा नाही मारणार त्याला, तू बोल ना माझ्याशी. आणि आदित्याला एका खांद्यावर करत मी दुसऱ्या हातानं त्याला जवळ घेतला. तेव्हा सुस्कारा सोडत जरा हसून बिलगत पुन्हा झोपी गेला. बाप लेकांना जाग येऊ नये म्हणून दोघांच्या मध्ये देवीच्या मूर्तीसारखी गप्प बसल्या बसल्या मी पण पेंगळून झोपी गेले. आता वाटतंय की ज्या त्याला मारल्याबद्दल माजींनी सुलक्षणशी अबोला धरला होता तो आनंदाच असावा. आनंदाला याबद्दल काही विचारणं शक्य नाही कारण तो आधीच कमी बोलतो. त्या दिवशी आदित्याबद्दल बडबड केली तेवढीच, त्यातून माझ्याशी तर कामापलीकडे नाही आणि त्यात कधी सुलक्षणचा उल्लेख येईल अशी शक्यताच मला दिसत नाही. सुलक्षणबद्दल आनंदा माझ्यापाशी काही म्हणेल अशी शक्यता नाही असं मी मनात म्हटल्याला 4 दिवस नाही झाले तोच तो ते म्हणाला. पण जे आणि ज्या तऱ्हेने म्हणाला त्याचा मला अप्रिय धक्काच बसला. एक दिवस मी सुट्टीची घंटा करून घरात आले तेव्हा तो मानचा निरोप घेऊन परत गावात जायच्या तयारीत होता. मी म्हटलं 1 मिनिट थांबतोस का, मला बँकेत जायचंय. आत्ता 6 वाजता? आत्ता 6 वाजता कुठली बँक उघडी आहे बुवा तुझ्यासाठी? बँकेत म्हणजे बँकेच्या वर मॅनेजर राहतात तिथे, त्यांना भेटायचंय. जीपमध्ये बसल्यावर विचारलं. बँकेच्या मॅनेजरकडे काय काम काढलंस?
बोर खोल करून घ्यायची आहे हं, आणि कदाचित गॅस प्लांटही टाकायचं म्हणते. त्यासाठी कर्ज पाहिजे. कर्ज? हो, एकदम 10-15 हजार कुठून उभे करायचे? अरे, दादांनी चिक्कार पैसा केला म्हणून ऐकत होतो. मी काहीच म्हणाले नाही. चिकार म्हणजे त्याच्या लेखी किती पैसा ते मला ठाऊक नव्हतं. आणि जो केला तो अखेरच्या काही काळातल्या निरनिराळ्या व्यसनात, त्याच्यावरल्या उपचारात, हॉस्पिटलात, नुसत्या खाण्यातही कसा खरचला याचं रडगाणं मला त्याच्यापुढं गायचं नव्हतं. तोच पुढे म्हणाला, त्यांच्या तुझ्या ग्लॅमरस फिल्मी राहणीतून काही वाचला नाहीसा दिसतो. त्या तुच्छतेनं चिडून म्हटलं, काय जो वाचला तो आदित्याच्या शिक्षणासाठी गुंतवलाय. तरी पण कर्ज म्हणजे माझ्यासारख्या पगारी माणसाला देखील कर्ज न काढता 10-5 हजार उभे करता येतील म्हटलं तर. आणि पोलिसातल्या पगारी माणसाला तर खासच. आणखी चिडून फटकारलं. खसकन ब्रेक दाबून जीप थांबवून माझ्याकडे वळून मिटल्या दातातून विचारलं, काय? हा, कुठल्या पुराव्याच्या आधारावर माझ्याबद्दल असलं विधान करू धसतेस? क्षणभर मला भीतीची सूक्ष्म तिरीप जाणवावी इतका त्याचा स्वर आणि चेहरा उग्र होते. पण माझ्या बाबतीत संताप या भावनेचा नेहमीच इतर कुठल्या भावनेवर विजय होतो. मीही शक्य तितक्या कठोरपणे म्हटलं, सुलक्षणबद्दल तू जितक्या पुराव्याच्या आधारे तुझं विधान केलंस तितपत म्हण. हं, कदाचित मी सुलक्षणची बाजू घेणारच नाही असं त्याला वाटलं असावं, किंवा घेतली तर इतक्या त्वेषानं नाही असं. पण आश्चर्यानं त्याच्या भिवया उंचावल्या. स्वर थोडा मऊ करत तो म्हणाला, नाही, खरोखरच तितपत पुरावा तुझ्यापाशी असला तर हरकत नाही, पण असण्याची काही शक्यताच नाही आहे. तेव्हा रागातोंडी असलं काही म्हणण्याआधी थोडा विचार करायला शिक. यानं माझ्या रागात अर्थात भरच पडली. पण उलट द्यायला तसं काही खमंग उत्तर नव्हतं म्हणून नुसतीच त्याच्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत गप्प बसले. जिवणीचा एक कोपरा उचलून त्याच्या मते तो हसला आणि जीप सुरू करून विचारलं, कुठे आहे तुझी बँक? पत्ता सांगितल्यावर तिथे मला सोडेपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही. मग उतरता उतरता म्हणाला, मी तुला दुखावण्यासारखं काही म्हणालो असेल तर सॉरी. तेव्हा काहीही न म्हणता मी नकारार्थी मान हलवून जिना चढायला लागले. काम संपवून चालत परत येतानाही त्याचे तुच्छ उद्धट उद्गार मनातनं पुसले गेले नव्हते. पण रागाच्या भरात ज्या सत्याकडे डोळेझाक केली होती ते आता मान्य करणं भाग पडलं. सुलक्षणच्या राहणी, विचारसरणी, आयुष्याबद्दल त्याच्यापाशी पुष्कळसा पुरावा असण्याची शक्यता फारच मोठी होती. माननी देखील त्याला बरंचसं सांगितलं असेल. खेरीज सुलक्षण सिनेमाच्या ग्लॅमर बाजूचा नव्हता तरी त्याच्याबद्दलच्या सत्यासत्य कथा त्या धंद्यातल्या बहुतेकांच्या तोंडी असत. अखेर स्वतःला त्याचे मित्र म्हणवणारे लोकच ना त्याच्या विविध ड्रग्सच्या गरजा पुरवत होते. आणि मग परत भीतीची ती सूक्ष्म तिरीप मनाला घासून गेली. जसा नवाच एक प्रश्न सुचला, पोलीस अधिकारी या त्याच्या अखत्यारीत सुद्धा आनंदाला त्या गोष्टींची माहिती होती की काय? श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 8. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, जसपाल तुषार दळवी, आनंदा निखिल हजारे, पोलीस आणि युवरा मंगेश सातपुते, आदित्य मोहित गोखले आणि वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.